तुमचे चेहरे नाही दिसता. उचल ना. सुरू काय आहे तुमचं? काय समजत नाही. राम घे, लक्ष्मण घे. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. जसं की लग्नाचं घर आहे आणि त्यामध्ये आपले कामं तर चालूच आहे आणि आमचा एन्जॉय सुद्धा चालू आहे. तर इकडे हा एक नवीन पाईप आणला जेणे की आपलं स्वयंपाकाला वगैरे तिकडे बाहेर पाणी मारायला लागेल म्हणून. आणि त्यानंतर इकडे दानी चोवीला टार्गेट मिळालं की हा पाईप आपल्याला खोलायचा आहे म्हणून. आणि इकडे आता कूलरमध्ये पाणी भरायचंच आहे. मग आता नवीन पाईप काढू असे पप्पा बोलले आणि तिकडे पाईप पगरवणं चालू आहे. आणि बोरवेल चालू केली. बोरवेल चालू करून टाका वगैरे सगळं पाणी आमचं जे आहे ते आता सगळं भरून झालेलं आहे. आणि या पाईपाने पाणी मारून झाल्यानंतर दानी चोवी मस्त पाण्याने आंघोळ करणार आहे बाहेरच्या. हे रोजचं चालू झालेलं आहे. आता छान असं बोरवेल सगळं पाणी भरून झालं की दोघे जण मस्त थंड पाण्याने आंघोळ करतात आणि नंतर गरम पाणी घेऊन पुन्हा अजून आंघोळ करतात. तर आता इकडे हे जे टाका आहे हे आता पूर्ण भरलेलं आहे. आणि माझ्या माहेरी तर पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. बट जो काही आहे तो माझ्या सासरीचा आहे. ती बोरवेल आहे आणि सासरी नळ आहे. म्हणजे आपण नळाच्या टायमावर पाणी मोजकं येते आणि तेवढंच पाणी वेळेवर भरलंच पाहिजे. तर आता चालू आहे रुखवंताची तयारी. आणि मम्मी इकडे बनवत आहे पापड. 5 रंगाचे जे पापड असते ते. आणि इकडे पाक बनवत आहे म्हणजे लाडू जे बनवायचे आहे 5 रुखवंताचे त्यासाठी. इकडे आहे लाडू. तर हा आहे आला मम्मी कडक. तर हा आहे तिळाचा दालिया, मुरमुरे आणि शेंगदाणे. हा असा फुटून जात होता थोडा. जास्त जर पाक टाकला असता तर एकदम कडक झाला असता, तुटलाच नसता म्हणून अशा पॉलिथिनमध्ये रॅप करून ठेवले सध्या तरी. आणि इकडे आहे पोहे, शेंगदाणे, मुरमुरे, दालिया, तीळ. तर रुखवंताची तयारी या प्रकारे अशा चालू आहे. आणि हेल्पसाठी रोज येत आहे वहिनी. तर आता इकडे प्रगतीच्या लग्नाचे आता रुखवंतासाठी आपले पदार्थ चालू आहे. तर हे आहे काय अनारसे. गौर खूप छान अशी उमटली याला आणि पांढरे पण झाले. तर इकडे छान असे मोठे केले आम्ही. तर हे आता अनारसे आणि जे एक्स्ट्राचे होते ते खाली काढून ठेवले. आणि हे आहेत शेव. आता अशा एकच मोठी करण्यापेक्षा अशा 5 करण्याचे आता ठरवलं आम्ही. आणि आता असं करून याच्यावर असं काढणार आहे. जसं की आपल्या लग्नासाठी लागणारे काही साहित्य आहे त्यासाठी. आणि आज आहे सोमवार. तर लग्न खूप जवळ आलेलं आहे. शुक्रवारचं लग्न आणि आजचा हा लास्ट सोमवार पडते म्हणून. आणि इकडे आता आम्ही दोघं का करत आहोत कारण की जेवढं आचट असलं ना तेवढी शेवळी व्यवस्थित पडत नाही. आणि जेवढं जाडं असलं पीठ तर तेवढी छान शेवळी पडते म्हणून. तर पीठ जाडं झालं पण तरी पण शेवळी हे जे आहे ती याला चिपकत नाही जर जाडं असलं तर. आणि जर पीठ जर आचट असलं थोडं तर शेवळी याला चिपके म्हणून आम्ही थोडं जाडच ठेवलं. आणि माझ्या हेल्पसाठी इकडे आहे दानिश.
भाऊला काय चेंडू लासा ना ते काय अरे भाऊ लासा ना ते अशा गाई करते म्हणून त्याला तर आता लग्नाला फक्त 3-4 दिवस बाकी आहे आणि आपल्याला लागणार आहे तो म्हणजे चिवडा. कारण सकाळी स्वयंपाक होत नाही आणि स्वयंपाकाची वाट पाहत गेलं तर पाहुणे वगैरे असतात, मुलं असतात छोटे, तर त्यांच्यासाठी म्हणून चिवडा परफेक्ट असते. ती घेतला आणि खाल्ला पटकन म्हणून. आणि इकडे चिवडा वहिनी आणि मी रेडी केलेला आहे. मम्मी दुसऱ्या कामामध्ये होती म्हणजे बाजारात वगैरे गेली होती आणि त्यानंतर तिने जो मिक्स करायचं होतं ते तिच्याकडे आलं. नंतर मी स्वयंपाक करायला घेतला आणि जे ढेमसं होते सगळे ढेमसं ची भाजी आज मी करणार आहे. आणि इकडे प्रगती आणि ओवी डान्स प्रॅक्टिससाठी काहीतरी वेळ काढत आहे ती. कारण सकाळी तिचं स्कूल असल्यामुळे तिला काही तेवढा वेळ मिळत नाही. उचल ना. सुरू काय आहे तुमचं काय समजत नाही. राम घे लक्ष्मण घे. अरे तसं चांगलं करा ना. काय झालं? मला वाटलं तुम्ही ऍडजस्टच करून राहिले देवांचे. नाही कुठं पैसा काढला. मी तर आलो मलिंदा खाल्ला. तर आम्ही 2 दिवस सतत आम्ही पदार्थ बनवत होतो रुकवंतासाठी. तर ते आता या टोपलीमध्ये म्हणा किंवा खळट्यामध्ये पॅकिंग करणं चालू आहे आता. आणि सगळेजण आता बसलेले आहे पॅकिंगसाठी. माहेरचा चुडा आणि सौभाग्य अलंकार. इकडे बघ ताई, तिथून अशी कट करू का? रुकवंताचं सामान पॅक झाल्यानंतर आता पॅकिंग चालू आहे. सप्तपदी वगैरे आणि साखरपुडा त्याला जे कार्यक्रम असते छोटे मोठे तर त्यालासाठी एकत्र जर आपण जे सामग्री लागते ते सगळे आपण काढून ठेवली तर जास्ती काही धावपळ होणार नाही. आणि हे सगळं आम्ही एकत्र एका बॅगमध्ये म्हणा किंवा एखाद्या पिशवीमध्ये सगळं पॅक करून ठेवलं. आणि त्यानंतर सर्वांचे उपास वगैरे असतात. तर म्हणजे ना जेव्हा आहेरपट्टी होती तर त्या दिवशी एकादश होते आणि सगळ्यात जास्त मित्रमंडळी आणि जे नातेवाईक आहेत ते सगळे एकादशी करणेवाले होते. म्हणून त्यांच्यासाठी म्हणून किंवा जे पाहुणे वगैरे असतात अंदा म्हणतात कुणाचे उपास वगैरे असतात तर त्यांच्यासाठी म्हणून चिवडा वगैरे केला. आणि त्यानंतर चक्की वगैरे लावायची होती म्हणून मी घरी आली. आणि जे सगळं म्हणजे धूळ पडला होता जरी स्वयंपाक करायचा नसेल आणि रावांची इकडे चक्की लावल्यानंतर जे असतात काही कपडे वगैरे तर बाई घरात नसली की म्हणजे घराची पूर्ण दशाच बदलून जाते. तसं वगैरे तसंच पडून होतं. तर ओ इकडे बघ स्माइल कर अशी कर हट खाली कर ई अशी हास ई बोबडी 2 दात पडले. ओ आता दुखते का ग नाक? हा आधीचा ओवीचा खडा होता तो इथे होता. एकदम मोठी पडून जाशील तू. बघू दे चप्पल बघू दे. छान आवडली का ग तुला? घेऊन घे मग तू. माझी चप्पल झाली. काय झाली? माझी चप्पल. हा कोणाचा बूट आहे? आमच्या सर्वांच्या सँडल वगैरे घेऊन झाल्या होत्या लग्नासाठी. पण राव आणि प्रतीक होते तर ते पूर्ण कामामध्येच त्यांच्या ड्युटी वगैरे चालू होती तर ते राहून गेले होते त्यांचे आणि ते आता त्यांनी घेऊन घेतले. आणि त्यानंतर तेच मला दाखवत होते कारण मी चक्की लावायला घरी वगैरे गेली होती. मग त्यांनी शूज इकडे काम आहे म्हणून त्यांनी इकडेच ठेवलं म्हणून ते मला दाखवत होते की शूज वगैरे म्हणून. तर चला मग आता डायरेक्ट आपण आता लग्नाचे व्हिडिओ आपण आहे ते आपण नक्की पाहणार आहे. मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.